स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. मला असं वाटतं की 1.5 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली ती का घेतली, कशासाठी घेतली. आता एक पुस्तक आलंय, त्या पुस्तकातील अनेक खुलासे आल्यानंतर राज्याला गद्दारी आवडत नाही. महाराष्ट्र चुकीला माफी करतो पण गद्दारीला नाही. पराभव समोर असल्यानं अजित पवार अशी भावनिक आवाहन करतायत. केवळ इमारती बांधून विकास होत नसतो, लोकांची कामं करावी लागतात. राज्यात महाविकास आघाडीला 165 पेक्षा अधिक जागा मिळतील. मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल. जुन्नर ही शुभभूमी आहे आणि तिथं निष्ठावंत सत्यशील शेरकरच त्या शिवजन्मभूमीचा आमदार होतील. ट्रम्पेटचा फटका लोकसभेला बसला तरी आमचे 31 खासदार निवडून आले. जनता स्तुज्ञ आहे. यंदा असं होणार नाही. महाविकास आघाडीला राज्यभर पोषक वातावरण. हडपसरमध्ये प्रशांत जगतापच निवडून येतील असा विश्वास. त्यातून एक मुलाखत पाहिली देवेंद्रजीची, ज्यामध्ये देवेंद्रजींनी डायरेक्ट अजितदादांच्या विषयी विधान केलं, नया है वो. त्यामुळे महायुतीमध्ये आता गंमत अशी झाली की पराभव समोर दिसायला लागल्यामुळं नेमकी पराभवाचं खापर कुणावर सोडायचं. हे 3 पक्ष एकत्र आले. याच्यामध्ये सत्ता हा ग्लू होता, सत्ता हा फेविकॉल होता, पण आता सत्ताच निघाल्यामुळं तिघांची तोंड 3 दिशांना होत्या. 60 पेक्षा अधिक सभा झाल्यात असं एक आकडा समोर आले. काय वाटतं, असेसमेंट काय, राज्यात काय होईल, आकडा किती कोकणात काय ठिकाणी यश आलंय का, त्याला दोन प्रश्न आहे. आणि हडपसर मध्ये चांगली पॅटर्न पाहायला मिळतो शिवसेनेकडून. हडपसर मध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांतदादा जगताप हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. सगळे इंटरनल सर्वेज असतील, इंटरनल रिपोर्ट्स असतील, ते त्याच बाजूने आहे. आणि प्रशांत जगताप यांनी निष्ठेची जी कास धरली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत प्रशांत जगताप धडाडीनं उभे राहिले आणि याचं फळ नक्कीच हडपसरची स्वाभिमानी जनता प्रशांतदादा जगतापांना. कसं असतं, स्लिप ऑफ टंगचे व्हिडिओ सुद्धा जर व्हायरल करावे लागत असतील तर कदाचित विद्यमानांना हा पराभव दिसतो. तेव्हा कुठेतरी आपल्याला आशा दिसते का, जर विद्यमानांनी त्याच वेळी पवार साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली असती तर आज त्यांना स्लिप ऑफ टंगचे व्हिडिओ असे व्हायरल करावे लागले. किमान 165 जागा महाविकास आघाडी, किमान 165 जागा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आदरणीय पवार साहेबांची महाराष्ट्रात ही सुनामी दिसते आणि त्यामुळे तुम्हाला किमान 60 ते 65 जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. 100 पेक्षा अधिक मतदार. हे बघा, मुख्यमंत्री कोण याच्याविषयी आमची ही लढाईच नाहीये. ही लढाई महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आहे. महाराष्ट्रातला युवक असेल, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची सुरक्षा असेल, महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमालाला हमीभाव मिळण्याची जी भावना असेल, या सगळ्या गोष्टींसाठी ही लढाई आहे. त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री कोण यापेक्षा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार याची लढाई हे मला वाटतं. मुख्यमंत्री पदाच्या सैरतीतच नाही असं म्हणलेले आहेत. नेमकं कोण आहे? मी तुम्हाला सांगितलं, मुख्यमंत्री पदापेक्षा ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे. मुख्यमंत्री कोण होतं यापेक्षा महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार मिळतोय का, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळतोय का, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतायत का, महाराष्ट्राच्या माता भगिनींना सुरक्षित वातावरण तयार होतंय का, हे जास्त बघणं गरजेचं आहे. हे बघा, तुमचं हे जे उत्तर आहे जनता सुज्ञ आहे. लोकसभेला एका जागे फटका बसला, पण 31 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. आणि आता त्यामुळेच महायुतीला कदाचित निवडणूक आयोगाच्या आडून असा रडीचा डाव खेळावा लागतोय हे जनता जाणते. शिवजन्मभूमीचा शिलेदार हा निष्ठावंतच असला पाहिजे. त्यामुळे शिवजन्मभूमीमध्ये सत्यशील शेरकर हेच आमदार होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रे. मी स्वतः शिवसेनेचे उमेदवार असलेल्या किमान 4 ते 5 ठिकाणी प्रचाराला गेलेलो आहे आणि त्यामुळे दिवसभर 6-7 सभा चालू आहेत आणि त्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शिवसेनेच्या उमेदवारांचा मी प्रचार करतो. जर त्यांना वाटत असेल धर्मयुद्ध, तर आम्हाला वाटतं हे महाराष्ट्र धर्मासाठी चाललेली लढाई आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी चाललेली. आमच्यासाठी आम्ही धर्म छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की धर्म हा आम्ही उंबरठ्याच्या आत ठेवतो
आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर आम्ही केवळ भारतीय असतो, ही जर आमची भावना असेल, तर मग इतर लोकांना धर्म हा उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा आणायला लागतो, तेव्हा अशा पद्धतीनं कुठेतरी विकासावर मतं मागता येत नाहीत. कुठेतरी महायुती सरकारनं प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे, शेतकऱ्यांचं, युवकांचं, माता भगिनींची प्रचंड अनास्था आहे, आणि हे असल्यामुळे असे कुठले तरी पैत्रे हे महायुतीला खेळावे. तुम्ही गेले नाही, पण हे उद्धव ठाकरे गेले नाही बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी. जितक्या जागा लढतायत यामध्ये 10 ते 12 दिवसाच्या प्रचारामध्ये एक व्यक्ती मी स्वतःवरून बघतोय की 8 ते सभा या जर झाल्या तर त्या फार अवघड आहे, त्या फार अवघड, त्याला उमेदवार प्रचार करावा लागेल.